तर माझ्या मम्मीला आवडते शेपूची भाजी. तर नेहमीच माझी मम्मी नवीन नवीन प्रकारची शेपूची भाजी करून खात असते. तर आज करणार आहे चण्याची डाळ टाकून शेपूची भाजी. सगळ्यात आधी इथे शेपूची भाजी आपण छान प्रकारे निवडून घेतली आहे आणि तोडूनसुद्धा घेऊ. 2 पाण्याने आपण धुवून घेऊया. त्यानंतर आपण कढईमध्ये 3 माप तेल घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात जिरा, मिरची, टमाटर आणि कांदा ते टाकून घेऊया आणि छान प्रकारे परतून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर, मिरची पावडर आणि धनिया पावडर टाकूया आणि पुन्हा परतून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर इथे चण्याची डाळ होती ती अर्धा घंट्यासाठी भिजू ठेवली होती. त्यानंतर आपण ते टाकूया आणि अशी भिजून ठेवलेली डाळ लवकर शिजते सुद्धा. तर तुम्ही सुद्धा 10 मिनिटसुद्धा भिजवून ठेवू शकता. त्यानंतर आपण जी शेपूची भाजी धुतलेली आहे ते टाकून घेऊया आणि मिक्स करा. पाच 10 मिनिटात आपली ही भाजी तयार होते. बघा आपली भाजी किती छान प्रकारे बनवून तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा करून खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.